सुधाकर बडगुजरांची अखेर भाजपात एंट्री। बबन घोलप, नैना घोलप आणि अशोक मुतडकही भाजपात। महाजनांची मध्यस्थी यशस्वी। पक्षप्रवेशापर्यंत बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मात्र अनभिज्ञ। जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत कुणाला क्रिटिसाइज करू नये। दहशतवादांसोबत संबंध असल्याच्या बडगुजरांवरील आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजपा बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, पवारांची भूमिका। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत, तेच विचार पुढे घेऊन जातोय। शरद पवारांच्या भाजपासोबत न जाण्याच्या भूमिकेवरती अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या कारखान्याचा अनुभव 25 वर्ष तर माझा 65 वर्ष, मी 100 वर्ष जगणार आणि लढत राहणार। चंद्रराव तावरेंनी अजितदादांचं चॅलेंज स्वीकारलं। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडून कुंडमळ्यातील दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी। कुंडमळा पूल 8 ते 10 महिन्यात पाडून विविंग गॅलरी बनवणार। राज्यातील धोकादायक पूलही पाडणार, अजितदादांची माहिती। जळगावात 14 वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून हत्या। नरबळीतून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय। एरंडोल तालुक्यातल्या रिंगण गावातील धक्कादायक घटना। संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। धर्मांतराचा छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या ऋतुजा राजगेच्या न्यायासाठी सांगली एकवटली। गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात भाजपचा मशाल मोर्चा। धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी।